चला मॅचला या ठिकाणी सुरुवात करूया. एका बाजूला अध्यक्ष योद्धा 11 तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल टीम MV टायगर. एका बाजूला सचिन चव्हाण आणि अध्यक्ष बबलू पाटील यांच्या संघ मालकीचा संघ, दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल महेशजी चोरमारे आणि संस्थापक विशाल भाऊ नायकवडे यांच्या संघ मालकीचा संघ आपल्याला खेळताना इथे पाहायला मिळेल. चला मॅचला होती सुरुवात आणि दोन्ही टीम आपला 12th मॅनच्या कॉम्बॉक्समध्ये पाठवा. लगेचच या ठिकाणी या मॅचला आपण सुरुवात करूयात. पहिला बॉल पडण्या अगोदर तुमचा 12वा प्रतिनिधी आमच्यापर्यंत असणं बंधनकारक आहे याची नोंद घ्या. आणि सामनावीराचा किताब या ठिकाणी प्रदान करण्यात येतोय दत्ता बांबवडेकर, ज्यांचा खेळ खूप दमदार राहिला. सातत्याने ज्या वेळेस लीग स्पर्धेमध्ये शंकरदादा मोहिते स्पोर्ट दादा बॉईज हा संघ लीग स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला, त्या वेळेस मात्र दत्ता बांबोडेकर हा त्यांचा एक परमनंट आयकॉन राहिला आहे आणि त्या खेळाडूला मात्र इथे दिला जातोय प्लेअर ऑफ द मॅचचा किताब. अध्यक्ष योद्धा 11 या संघानं नाणेफेक जिंकले आणि नाणेफेक जिंकल्यानंतर इथे बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी मात्र इन्व्हाइट केले टीम MV टायगर या टीमला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अमर आणि अभिजित, स्ट्रायकर येईल अभिजित. पहिल्या बॉलला सोडून दिले, वाईट बॉलचा इशारा, नकारात्मक चेंडू हाताळलाय. पहिल्या बॉलवरती अतिरिक्त धाव इथे धाव फलकावरती लावली जाते. अगदी या अगोदरच्या मॅचमध्ये जर पाहिलं तर पावसाची जी रिपरिप होती अगदी मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्यामध्ये देखील दत्ता बांबोडेकर यांची बॅटिंग आपण पाहिली. अगदी पावसामध्ये आग लावणारी बॅटिंग आपण पाहिली, परंतु ती लगातारचा दुसरा नकारात्मक चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अमित पाटील आयकॉनिक खेळाडू, परंतु फारसं काही आपल्या टीमसाठी चमकदार कामगिरी करू शकलेली नाही आहेत. सध्याच्या घडीला 2 नकारात्मक चेंडू हाताळले गेलेत. यावेळेस अगदी स्ट्रेट हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु डॉट बॉल आलाय. कृपया खेळाडूंना विनंती असेल की व्यासपीठावरती जे खेळाडू बसले त्यांना विनंती असेल कृपया आपण शांतता राखा. व्यासपीठावरती जे प्रेक्षक आणि आमचे खेळाडू आहेत त्यांना विनंती असेल कृपया शांतता राखा. यावेळेस अभिजितच्या बॅटमधून समोरच्या दिशेत फटका केलाय. नेताजी डेरे बॉलच्या खाली आणि ओ माय गॉड, नेताजी यांच्या हातामधून मात्र बॉल निसटलाय. अमित पाटील काहीसे नाराज असतील आपल्या खेळाडूवरती. कॅच मात्र हातातून ड्रॉप झाले. अभिजितची बॅटिंग मात्र या स्पर्धेमध्ये खूप चांगली राहिली. आता मात्र महत्वाचा प्रयत्न होईल का? याही बॉलवरती अभिजितला वारंवार लगातारच्या 2 बॉलवरती 2 वेळा संधी ती निर्माण झाली आहे. काय घडलं जातं या मॅच मध्ये? 4 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या, 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 3 बॉलचा इथे खेळ झालाय समाप्त. 6 रन धावफलकावरती लागल्या गेल्या. 3 बॉलचा इथे खेळ झालाय समाप्त. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सहा रन या बॉलवरती डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या फरकाने मात्र हा सामना जिंकावा लागेल टीम MV टायगरला आणि यामुळेच बॅटिंग करत असताना मात्र खोऱ्याने धावा इथे कराव्या लागतील. 6 धावा 5 बॉलचा इथे खेळ झालाय समाप्त. अमित पाटीलची गोलंदाजी खूप चांगली आपल्याला पाहायला मिळते.
यावेळेस पहा अभिजित सातत्याने त्याच फटक्याचा वापर इथे आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र पहा अगदी नेताजी ढेरे डाईव्ह लगावले आणि तिसरी संधी मात्र इथे निर्माण करून दिले. अगदी चांदोली धरणाच्या पाण्यामध्ये जसं पोहायचा आनंद घेतात तसा मात्र इथे भूमिपुत्र क्रीडांगणावरती आनंद घेत असताना नेताजी ढेरे आपल्याला पाहायला मिळाले. छलांग लगावली परंतु मात्र अपयशी राहिलाय. अगदी पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण स्क्रीनवरती पाहू शकता कशा पद्धतीने नेताजी ढेरे यांनी छलांग लगावली आणि पावसाळी रबर बॉल मध्ये अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण नाहीये तर रबर बॉल क्रिकेटला मजा नाहीये. आता मात्र अमित पाटील सांगतायत तुम्ही भिजून काही इतिहास केलेला नाही, आता तुम्ही क्षेत्ररक्षणामध्ये बदल करा. 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजीसाठी विकास आला. कालच्या दिवसामध्ये देखील या गोलंदाजाने इम्प्रेस केलं होतं. पहिला बॉल अक्कूट टप्प्याचा परंतु पाठीमागे राहिला. व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा रन. पंच शिवराम मोहिते सरांचा इशारा. 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. एका बाजूला अध्यक्ष योद्धा 11 आतापर्यंत 2 सामने गमावलेत आणि विजयाच्या शोधामध्ये हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आज सुनील आठवडे यांची देखील वर्णी या टीम मध्ये लागताना आपल्याला पाहायला मिळते. एक धाव तर आले. दुसरीचा प्रयत्न डायरेक्ट हिट होतोय काय? 2 धावा इथे. अगदी बिमरसाठी मात्र तिसऱ्या पंचांची मागणी, पंचांचा कॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. बिमर बॉल साठी मात्र इथे तिसऱ्या पंचांच्याकडे रेफर केले पंचाने. आपण पाहतोय 32 शिराळा स्पोर्ट असोसिएशन आयोजित 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग. प्रथम पारितोषिक 25,000 रुपयाचा कॅश प्राइज व आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. नो बॉल आणि प्लस 2 धावा इथे या बॉल वरती मात्र स्कोर कार्ड वरती ऍड होताना पाहायला मिळतील. धावफलकावरती टोटल 12 धावा लागताना आपल्याला पाहायला मिळते. तिथे चांगला स्ट्रोक लगावलाय. 1 धाव तर आली. दुसरीचा इथे प्रयत्न झालाय. 2 धावा आल्या. तिसरीचा प्रयत्न होईल का? 3 धावा आल्या. चौथीचा प्रयत्न. हो माय गॉड, काय घडलं जात आहे आता? मात्र एमव्ही टायगर या टीम मध्ये उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते. कारण की चौकार षटकार जात नाही तर अशा प्रकारच्या धावा जरी आल्या तरी देखील एमव्ही टायगर या संघासाठी फायद्याचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावा घ्यायला आणि धावायला देखील दम लागतो आणि क्षमतेपेक्षा जास्त धावल्यावरती देखील दम लागतो आणि तो दम लागलाय दोन्ही फलंदाजांना. दोन्ही फलंदाज थांबलेत आणि थांबल्यानंतर जरी दमले तरी देखील विचार थांबलेला नाहीये. विचार केला आणि पुन्हा एकदा दोन्ही एंडला इथे सज्ज झालेत बॅटर. 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. यावेळेस पहा बिगिट करण्याचा प्रयत्न परंतु अमर मराठे तितकीशी ताकद नाहीये. यंदाच्या रबर बॉल हंगामामध्ये अमर मराठेची बॅट तळपताना आपण पाहिलेली नाहीये. कारण की अमर मराठ्याने लीग स्पर्धा म्हटलं तर सातत्याने या खेळाडूचा खेळ चर्चेत राहील आहे. परंतु रबर बॉल हंगामामध्ये कुठेतरी अमर मराठेची खेळी आपल्या टीमसाठी लाभदायक ठरलेली नाही आहे. 17 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. 17 धावा. यावेळेस पहा व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा रन. संघाची धावसंख्या 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. आतापर्यंत फक्त 2च बॉलचा इथे खेळ समाप्त झाला आणि जवळपास 10 रन गोलंदाज विकास यांनी खर्च केल्यात. पगदिया
यावेळेस पहा चांगला स्ट्रोक लगावलाय. वाईडिश लॉंग ऑफला इथे फटका अप्रतिम खेळ आहे. ताकद नजाकत लाजवाब इथे आपल्याला पाहायला मिळते मिस्टर अभिजितच्या बाट मधून. अभिनय तो कभी नाही आहे हा षटकार इथे आपल्याला पाहायला मिळतोय. अभिजितला माहिती आहे ही मॅच आपल्यासाठी खूप महत्वाची आणि आज नाही तर पुन्हा कधीच नाही. आणि आज मात्र या मॅच मध्ये आपल्याला बरसावं लागेल आणि अभिजित मात्र दहाडतोय. त्याच्या बाट मधून आलाय षटकार. अप्रतिम फटका इथे खेळ आहे अभिजितच्या बाट मधून. यावेळेस पहा आणखीन एक पाठीमागच्या दिशेत फाईन लेगला फटका केला. क्षेत्ररक्षणामध्ये मात्र चुकी होताना आपल्याला पाहायला मिळते. ही चुकी मात्र महागात पडते. टीम अध्यक्ष योद्धा 11 या टीमला धावसंख्या 4 ने वाढली. धावसंख्या 28 या आकड्यावरती. अजय जाधव जे त्रिशा 11 मध्ये सध्याच्या घडीला आयकॉनिक खेळाडू म्हणून आम्हाला पाहायला मिळतात आणि स्कोररची भूमिका सलगच्या 3ऱ्या सामन्यामध्ये त्यांची आपल्याला पाहायला मिळते. कौतुक करेन अजय जाधव यांचं, कारण की अशा प्रकारे ज्यावेळेस तुम्ही एक आयकॉन खेळाडू आणि खेळाडू म्हणून सहकार्य करता त्यावेळेस मात्र आयोजन कमिटीसाठी ही खूप महत्वाची बाब असते. 28 धावा. यावेळेस अगदी पायावरती बॉल आदळलाय. कुठेतरी या बॉलवरती मोठ्या फटक्याची अपेक्षा होती. एक धाव तरले. दुसऱ्या धाव्यासाठी विकेट किपर धावतो. बॉलिंग एंडला थ्रो. ओ माय गॉड. अमर मराठी बाद झालाय. रनआउटच्या स्वरूपामध्ये गरज होती का ही धाव घेण्याची, परंतु अमर मराठी ते बाद झालाय. नाराज असेल अमर मराठी. 3 बॉलमध्ये 7 धावा त्याच्या नावावरती राहिल्या आणि जाता जाता जर पाहिलं तर आपल्या सहकार्याला अर्थातच सुनील पाटील नाना यांना एक महत्वाचा संदेश. ऍक्शन रिप्ले मध्ये जर आपण पाहिलं तर विकेट किपर अगदी वेगाने धावला आणि अभिजितला बाद केलं नाही, तर त्याने कुठेतरी पाहिलं की अमर मराठी थोडासा पाठीमागे आहे आणि लगेचच गोलंदाज विकास यांनी चतुर चालाकी दाखवली आणि फलंदाज अमर मराठीला रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद केले. सुनील पाटील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. नॉन स्ट्राईक एंडला 29 धावा. डॉट बॉल आलाय. 2 ओव्हरचा इथे खेळ झालाय समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती लागली जाते 29 धावा. 29 धावा. अजून देखील 3 षटकांचा इथे खेळ शिल्लक आहे. अगदी साखळी सामन्यामधील ही शेवटची लढत आणि त्यानंतर क्वालिफाय 4 संघामध्ये सेमीफायनल क्रमांक 1 आणि सेमीफायनल क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळेल. 32 शिराळा क्रिकेटच्या इतिहासामध्ये अगदी निवांत नियोजन आपल्याला पाहायला मिळते, कारण की सातत्याने आपण जर पाहिले तर लीग स्टेजच्या मॅच देखील आपण 4-4 षटकाच्या खेळल्या, परंतु या वर्षी मात्र जर पाहिलं तर दमदार असं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. 29 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. गोलंदाजीसाठी गोलंदाज करण आलेत. वाकोडे बुद्रुक या गावचे करण आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजीसाठी. ते पहा सुनील पाटील नाना पहिल्या बॉल वरती मात्र मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. एकच वार सारेजगार आणि सुनील पाटील नाना यांनी ठोकलाय तो षटकार. अप्रतिम फटका. त्याचबरोबर समृद्धी 11 या संघाचे संघमालक सातत्याने 32 शिराळा क्रिकेट वरती ज्यांचं अतोनात प्रेम राहिलेलं आहे असे आदरणीय सचिनदादा गायकवाड यांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून झालेलं आहे. त्यांचं करूयात आपण शब्द सुमनांनी हार्दिक हार्दिक स्वागत. आज या स्पर्धेचा फायनलचा दिवस आणि फायनलच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर प्रमुख उपस्थिती सचिनदादा गायकवाड यांची राहिलेली आहे. पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर मात्र लागोपाठचे 2 बॉल डॉट बॉल आलेत. पावसाची रिपरिप पुन्हा एकदा सुरू झाली आहे आणि पावसाळी रबर बॉल हंगामामध्ये जर खरा संघर्ष कुणाला करावा लागत असेल तर
तो संघर्ष करावा लागतो फलंदाजांना, संघर्ष करावा लागतो गोलंदाजाला आणि संघर्ष इथे करत असताना आणखीन एक ठोकलाय सुनील पाटील नाना. पोलीस ब्रँड षटकार इथे आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम फटका. 41 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. अगदी पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर 2 डॉट बॉल आणि त्यानंतर पुन्हा एकदा षटकार. 41 धावा धाव फलकावरती. ओम साई एमटीसीचं कौतुक करेन, कारण की ज्या पद्धतीने आपण पाहतोय रोशन असेल, संस्कार असेल, त्यांची ही संपूर्ण टीम असेल. आज पावसामध्ये जर पाहिलं तर कॅमेरामॅनला खूप ॲडजस्टमेंट करावं लागतं आणि ते ॲडजस्टमेंट करत असताना देखील अगदी मैदानामधील जे चित्रण आहे ते मात्र क्वालिटी क्लिअरिटी. आणि सध्याच्या घडीला जर पाहिलं तर ओम साई MTClive.in या कामगिरीवरती मात्र 32 शिराळा असोसिएशन भरपूर खुश आहे, कारण की ज्या पद्धतीनं त्यांचं काम आपल्याला पाहायला मिळते. अतिरिक्त धावेरे मात्र धावसंख्या वाढली, धावसंख्या 42 आकड्यावरती जाऊन पोहोचले. इथे मात्र रडार मध्ये आज मात्र सुनील पाटील नाना सकाळी काय खाऊन आलेत ही मात्र चर्चा जरूर केली जाऊ शकते. आणि आणखीन एक षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. विजय मराठे सोन्या सांगतोय नेताजी यांना की आज आपला दिवस नाहीये, परंतु अजून एक इनिंग बाकी आहे. नेताजी प्रत्येक बॉल वरती मात्र प्रयत्न करतोय, परंतु काय फटका केलाय ते सुनील पाटील नाना यांनी. आणखीन एक चांगला स्ट्रोक लगावलाय. एक धाव तर आले, दुसऱ्या धाव्या प्रयत्न अमित पाटील धावतात. विकेट किपर कडून 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न होईल का? 2 धावा. संघाची धावसंख्या 49 या आकड्यावरती. 49 धावा. तिसरं षटक समाप्त झालं. 3 षटकानंतर 49 धावा. 50 धावा. 50 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. 50 धावा धाव फलकावरती. चला सामनावीराचा किताब आपण देऊयात. अरुणदादा मोहिते स्फोट या संघाकडून विजय पावले यांचा एक या ठिकाणी सामनावीराचा किताब शिल्लक आहे. आणि सचिनदादा गायकवाड यांना आम्ही विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी हा सामनावीराचा किताब देण्यात यावा. त्याचबरोबर शंकरदादा मोहिते स्फोट या संघाचे दत्ता बांबोडेकर यांचा देखील सामनावीराचा किताब या ठिकाणी शिल्लक आहे. आणि हा देखील किताब आपण या ठिकाणी देणार आहोत. आणि अरुणदादा मोहिते स्फोट या संघाचे संघमालक अरुणदादा मोहिते यांचं शुभागमन. चला या दत्ता बांबोडेकर आणि विजय पावले यांना मी विनंती करतो की आपला सामनावीराचा किताब या ठिकाणी घ्यायचा आहे. अभिजित बाद झाला आणि आता मात्र नेताजी यांचा प्रयत्न खूप चांगला राहिलाय. सचिनदादा गायकवाड यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण देणार आहोत सामनावीराचा किताब. या अगोदरच्या मॅच मध्ये दादा बॉयज या संघाकडून अगदी परमनंट आयकॉन म्हणून सातत्याने जो खेळत राहिलाय, अर्थातच दत्ता बांबोडेकर. बॅटिंग खूप दमदार राहिली, गोलंदाजीमध्ये देखील चमक दाखवल्याने आपल्या टीमला ज्याने जिंकवण्यासाठी 100% योगदान दिलं. आणि सचिनदादा गायकवाड यांच्या शुभ हस्ते आपण दत्ता बांबोडेकर यांना देत आहोत सामनावीराचा किताब. अभिनंदन, वेल प्लेड दत्ता. यानंतर अरुणदादा मोहिते स्फोट या संघाचा देखील एक सामनावीराचा किताब या ठिकाणी शिल्लक आहे. पहा युवराज शैलेश आलेत आणि पहिला बॉल अगदी फेस करत असताना ऑफस्टिकच्या बाहेर बॉल होता, परंतु बॅट शिनरीज आणि विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. 50 धाबा. अगदी यमी टायगर या टीमनं धावसंख्या तर चांगली बनवली, परंतु या 2 षटकामध्ये धावा अपेक्षित आहेत. अन्यथा सुरुवात चांगली होणं, क्रिकेटच्या खेळामध्ये फक्त सुरुवात करून चालत नाहीये, तर तुम्हाला शेवट देखील करावा लागतो. आणि या बॉलवरती आल्या 2 धावा. संघाची धावसंख्या 52 या आकड्यावरती.
अगदी व्यासपीठावरती जर आपण पाहिलं तर सागर थोरात यांचे चिरंजीव, क्रिकेट त्यांना आवडत नाही आहे, त्यांना विचारलं की क्रिकेट आवडतं का, तर फ्री फायर आवडतं म्हणून त्याने उत्तर दिलं, परंतु व्यासपीठावरती मात्र ट्रॉफी लावण्याचं काम ज्या पद्धतीने करत आहेत आणि आवड त्यांची आपल्याला पाहायला मिळते. मगाशी त्यांच्याशी चर्चा झाली की क्रिकेट आवडतं का, मोबाईल आवडतो का, तर मोबाईल आवडतो आणि मोबाईलमध्ये फ्री फायर खेळायला आवडते हे त्यांनी मात्र सांगितलं. ऑन साईडला चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळते. एक धाव घेतली, दुसरीचा इथे प्रयत्न होईल का, परंतु सुनील पाटील यांची बॅट लागली आणि अमर तात्या सांगतोय की आता शैलेश तू थांब, आता नानाला हाणामारी करू दे. आणि आता संघाची धावसंख्या 53 या आकड्यावरती 6 बॉलमध्ये 20 वरती खेळतोय सुनील पाटील. नाना काय बॅटिंग केली आहे. प्रोजेक्टेड स्कोर जर पाहिला तर 71 करंट रन रेटच्या हिसाबाने 14.45च्या सरासरीने या ठिकाणी धावसंख्या आतापर्यंत. यावेळेस आणखीन एक बिरकावून बॉल सीमारेषा पार. आजच्या दिवसामध्ये मात्र बॅटिंग मध्ये बोलबाला राहिलाय सुनील पाटील. नाना करंगली गावचा सुपर डुपर खेळाडू आणि आजच्या दिवसामध्ये मात्र अफलातून बॅटिंग. काय फटका येते पहा, अगदी थोडस उजव्या एसटीच्या बाहेर गेले, बॉलला आपल्या झोन मध्ये घेतला आणि पाठवले सीमारेषा पार. बॉल पडण्या अगोदरच अमित पाटील यांनी इशारा केला होता बॉलला की थोडस बॉल बाहेर ठेव, परंतु खराब लाईन. नेताजी यांना या मॅच मध्ये भरपूर संघर्ष, क्षेत्ररक्षणामध्ये संघर्ष, बॉलिंग मध्ये संघर्ष, परंतु 10 धावा खर्च केलाय. एक षटकार जरी आला तर देखील नेताजी यांनी चांगलं षटक हाताळलंय. 60 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस पहा गरज होती काय हा फटका खेळायची, कारण की एखादी अतिरिक्त धाव आली असती, परंतु एक धाव तर घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा इथे घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि शेवटच्या बॉलवरती आलेल्या 2 धावा, टीमची धावसंख्या 62 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 62 धावा. शेवटचं षटक शिल्लक आहे आणि चर्चा केली जाते की शेवटच्या षटकामध्ये कोणत्या गोलंदाजाला ते संधी द्यायला लागेल आणि 1 मिनिटामध्ये 1 मिनिट विचार करून या ठिकाणी निर्णय जरूर घेतला जातो, कारण की 1 मिनिटामध्ये आयुष्य बदलत नाही, परंतु 1 मिनिट विचार करून घेतलेला निर्णय तुमचं आयुष्य आणि क्रिकेटमध्ये तुमची मॅच बदलू शकते. आणि हेच मात्र करण्याचा प्रयत्न राहिला गोलंदाजीसाठी. सोनवडे गावचे रवी आलेत गोलंदाजीसाठी. 62 धावा आतापर्यंत धावफलकावरती लावल्या गेल्या. शेवटचे 6 बॉल स्ट्रायकर इनला शैलेश मोहीन खेळत आहेत. 3 बॉलमध्ये 3 धावा. शैलेश जवळ देखील ताकद, परंतु या मॅच मध्ये ती ताकद पाहायला मिळालेली नाहीये. 2 धावा इथे घेतल्या. तिसरीचा प्रयत्न, नाना वेगाने धावतोय. 2 धावा आल्या. तिसरीचा प्रयत्न यशस्वी होणार का, आणि 3 धावा घेतल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा इथे कंप्लीट. 65 धावा धावफलकावरती लगावताना आपल्याला पाहायला मिळते संघ एम व्ही टायगर. अमर मराठे तात्या बाद झाल्यानंतर मात्र नानाने मात्र 8 बॉलमध्ये 28 धावांची बहारदार खेळी आतापर्यंत केली आहे. चांगली बॅटिंग, दमदार बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. शेवटची आता 5 बॉल शिल्लक. 65 धावा. यावेळेस पहा बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसला. 1 धाव तर आली. दुसरीचा इथे प्रयत्न केला जातोय. 2 धावा. एका धावेची जिथे एकही धाव होत नव्हती तिथे मात्र 2 धावा इथे कंप्लीट करण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. संघाची धावसंख्या 67 या आकड्यावरती. पागदे पैकी थोडीशी बॉल पाण्यामध्ये थोडासा थांबला आणि त्यानंतर जजमेंट कुठेतरी फसलं विकेट किपरचं, आणि तत्पूर्वी मात्र घेतल्या 2 धावा. या बॉलवरती मात्र चांगला चेंडू हाताळला रवी आणि सोनवडे गावचे हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत.
3 बॉलचा इथे खेळ झालाय समाप्त. अजून देखील 3 बॉलचा खेळ शिल्लक आपण पाहताय, अनुभवताय, ऐकताय. 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग. समोरच्या दिशेत फटका केला, 1 धाव तयार आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, बॉल आणि क्षेत्ररक्षक यामध्ये भरपूर अंतर आणि 2 धावा इथे कंप्लीट करण्याचा मानस इथे पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा आल्या. संघाची धाव संख्या 69 या आकड्यावरती. 4 बॉलचा खेळ झाला समाप्त. आता शेवटच्या 2 बॉलवरती 2 बिगिट अपेक्षित असतील. 32 धावांची खेळी, 11 चेंडू, 32 धावा. बॅटिंग मात्र दमदार राहिली आहे. सुनील पाटील नाना याची ते फटका मिस टायमिंग दर्जाचा क्षेत्ररक्षक आहेत सागर बनसोडे, त्यांच्या हाताला चटका देत बॉल निघून चाललाय. 2 धावा तर आल्या. आता शेवटचा बॉल शिल्लक. अजून देखील तिसऱ्या धावेचा प्रयत्न. नाना सांगतोय मी दमलोय, मी धावू शकत नाहीये, मी थांबतोय. तुला धावायचं असेल तर तू धाव, परंतु मी धावू शकत नाहीये. 2 धावा आल्या. आता शेवटचा बॉल. अगदी सातत्याने घेतलेल्या दुहेरी धावा आणि तदनंतर जर पाहिलं तर शैलेश इथे बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. अनुज आलाय नवीन बॅटर. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती चांगला स्ट्रोक तर लगावलाय. 1 धाव तर आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. 2 धावा इथे घेण्याचा प्रयत्न. नेताजी कोणत्या दिशेला फेकी करतात आपल्याला पाहायला मिळेल आणि ते 3 धावा. नाना आता मात्र हसतायत, धावतायत आणि पहा काय घडलं जात आहे. 3 धावा घेतल्या. संघाची धाव संख्या 74 या आकड्यावरती जाऊन पोहोचले आणि 75 धावांचं एक मोठं टार्गेट दिलं गेलं टीम अध्यक्ष योद्धा 11 या टीमला. आणि हे टार्गेट कशा पद्धतीने पूर्ण केलं जाईल हे सांगण्यासाठी आवाजामध्ये करूयात आपण परिवर्तन आणि ऐकूयात कोपरखैरणे गावचा एक बुलंद आवाज. आदरणीय उमेशजी म्हात्रे सरांची वाणी आणि त्यांच्याच वाणीतून ऐकूयात 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये ही कहाणी. धन्यवाद. कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा आणि 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीगचा मनमुराद आनंद घेत राहा. धन्यवाद. चला धन्यवाद प्रवीण बंडुसकर आणि धन्यवाद आमचे सहकारी समालोचक मित्र निलेश मरड. टार्गेट या मॅचमध्ये सेट केलाय अध्यक्ष योद्धा 11 या टीमच्या समोर.
आणि या 75 धाबांच्या लक्ष्याचा आता पाठलाग करण्यासाठी पहा सलामीची जोडी तुम्ही पाहताय अध्यक्ष योद्धा 11 या टीम कडून दीपक आणि अमित पाटील. स्ट्रायकिंग इनला तुम्ही पाहताय दीपकला, नॉन स्ट्रायकिंगला अमित पाटील आणि बॉलिंगसाठी ओव्हर नंबर 1 मध्ये 32 शिराळा तालुक्यातील एक नामांकित सुप्रसिद्ध एक ऑलराऊंडर अमर माने बॉलिंगसाठी आलाय. अमर मराठे, माफ करा, अमर मराठे. अमर माने आणि अमर मराठे यांच्यामध्ये गोंधळ होतो. या खेळाडूची अख्खी आहे की आहे बॉलिंगसाठी आलाय. पहिला बॉल दीपकसाठी ओव्हर द विकेटने आणि पहिलाच बॉल फुलर लेनचा होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न परंतु बॅट अँड बॉलचा तितकासा संपर्क झाला नाही आहे. पायरती लागल्यानंतर स्वतः फॉलो थ्रोमध्ये फील्ड होते बॉल. धाव मात्र मिळताना दिसणार नाही आहे. पहिला बॉल अगदी डॉट बॉलनं सुरुवात केली अमर मराठीनं. दीपक आणि अमित पाटील एक टार्गेट मोठं आहे 75 धाबांचं. दुसरा बॉल बॅकफुटला जाऊन थोडासा अपीस केलाय, अपर कट केला आणि थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे आता रिझन मध्ये बॉल चाललाय. अंपायर सिग्नल रमाकांत पवार सर सांगतायत की चौकार. चांगला फटका, टिपिकल वीरेंद्र सेवाग स्टाईलनं हा फटका खेळलाय. किंबहुना 2003च्या वर्ल्ड कप मध्ये अँड्र्यू कॅडिक च्या विरोधामध्ये भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरनं असाच फटका खेळला होता. तशीच काही चुणूक दाखवली फटक्यामागे दीपकनं. चौकारानं आपलं खातं उघडलंय. संघाची धावसंख्या आता स्कोअरबोर्डवरती 4. फुलटोस बॉल लॉफ्टेड ऑन ड्राईव्हचा फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. नो चान्स. 1 बाउन्स ओव्हर द रो, बॅक टू बॅक. दुसरा चौकार येतोय दीपकच्या बॅटमधून आणि या 4 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवरती 8 रन. खूप चांगले टेलिकास्ट तुम्ही पाहताय ओम साई MTC या चॅनलवरती या स्पर्धेचं ब्रॉडकास्टिंग होते. 3 कॅमेऱ्याने स्पर्धा कव्हर केली जाते. खूप चांगलं टेलिकास्ट. ओहो, बॅकफुटला जाऊन हॅमर करण्याचा प्रयत्न, थोडासा शरीरापासून दूर केला बॉल दीपकनं, त्यामुळे बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. पहिल्या 2 बॉलच्या तुलनेनं अमर मराठीनं हा बॉल थोडासा मागे ठेवला होता. पहा आपल्या स्क्रीनवरती ऍक्शन रिप्ले. 4 बॉलचा खेळ संपला. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवरती 8. 75 धाबांचं लक्ष्य आहे मॅच मध्ये. पंधराच्या सरासरीने धाबांचा पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये. धाबा झाल्या 8. 4 बॉलचा आय थिंक खेळ संपलाय पहिल्या षटकातला. आता राऊंड विकेटने सुरुवात केली अमर मराठीने बॉलिंग करण्यासाठी. यावेळेस पहा विकेट करण्याचा प्रयत्न, बॅटच्या टो इनला बॉल लागलाय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक आता डीप मधून चाललाय मिड ऑनच्या रिझन मध्ये. तोपर्यंत 1 धाव मिळताना दिसते दीपकला आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोअरबोर्ड होती 9. शेवटचा बॉल शिल्लक आणि पहिल्यांदाच आता दीपक पाटील स्ट्राईक साठी तयार आहे, ज्याला खातं उघडायचं आहे या मॅच मध्ये. माफ करा, अमित पाटील आहे बॅटिंग साठी. शेवटचा बॉल खेळण्यासाठी तयार. चला, अंपायर सिग्नल डेड बॉल. 9 धावा झाल्या स्कोअरबोर्ड वरती. 5 बॉलचा पहिल्या ओव्हरच्या अखेरीस खेळ संपलाय. ओहो, शॉर्ट बॉलचा वापर, बॅकफुटला जाऊन पूल करण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर 1 पर दी ओव्हर सुद्धा वॉर्निंग आणि त्यामुळे पंचांचा सिग्नल सुद्धा आता व्हाईट बॉल आलाय. खूप चांगली पंचांची भूमिका आज पाहतोय. रमाकांत पवार जे कल्याणचे आहेत आणि स्क्वेअर लेगला मुलुंड नवगरचे शिवराम वैती आणि आमचे ठाणे कोपरीचे शशी साटम सर आज या स्पर्धेमध्ये पंचांची भूमिका पार पाडत असताना हा बॉल सोडला विकेट किपरसाठी. डाऊन दिले. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. खराब गोलंदाजी सध्या अमर मराठेकडून. टीमची धावसंख्या एक्स्ट्राच्या मदतीने 11. शेवटचा बॉल टाकण्यासाठी अमर मराठीला 3 बॉलचा संघर्ष करावा लागला.
तरी सुद्धा अजूनही ओव्हर झाली नाही आहे. ओहो, चांगला परफेक्ट यॉर्कर, डिकआउट केला, बॉलला ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक आता भरपूर वेगाने चेंडूवरती गेलेत. तोपर्यंत एक धाव अमितच्या खात्यामध्ये, सिंगलनं अमितनं सुद्धा खातं उघडलं आणि सिंगल बरोबर ओव्हरची सुद्धा झाली समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आलेल्या आहेत. अध्यक्ष योद्धा 11 या टीमच्या 75 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना बिनगडी बाद 12. बिनगडी बाद 12 म्हणजे अजूनही 24 चेंडूंचा खेळ उर्वरित बाकी आहे आणि 63 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. लक्ष खूप दूर आहे, परंतु क्रिकेट हा अद्भुत खेळ आहे मित्रांनो. क्रिकेटचं भाकीत करणं मूर्खपणाचं आहे. त्यामुळे कुठल्याही शास्त्रज्ञाने, कुठल्याही क्रिकेटच्या विश्लेषकांना अजूनही क्रिकेटवरती भविष्यवाणी केली नाही आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये आता विजय आला बॉलिंगसाठी. षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी ओव्हर द विकेटने सुरुवात करतोय. स्ट्रायकिंग इनला अमित पाटील जो खेळतोय एक बॉल फेस केल्यानंतर एक आकड्यावरती 24 बॉल आणि 63 धावा. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, खूप चांगला फटका डीप मध्ये. आता कव्हर सोडून क्षेत्ररक्षक येतोय. तोपर्यंत पहा 2 धावा. इथे बॉल थोडासा हरवलाय. 2 धावा मिळत आहेत अमितला आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती रन झाले 14. सध्या पावसाची रिपरिप मैदानामध्ये सुरू आहे आणि आज खऱ्या अर्थानं मित्रांनो सकाळपासून पाऊस आज आपल्या नवी मुंबई शहरामध्ये कोसळत आहे. ही चांगली बाब आहे. पाऊस पाहिजे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह होईल. विजय तयार ओव्हर द विकेटने. ओहो, बिग हिट करण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर चेंडूनं बरीच काही उचली घेतली आणि बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. लेन बॉलचा वापर केला या गोलंदाजानं. आपल्या स्क्रीनवरती अमित पाटीलनं बॅट अगदी गोफणी सारखी फिरवली होती, परंतु टप्पा पडल्या जास्त उचली घेतली. हा बॉल शरीरापासून दूर आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचांचं आमच्याकडे वलन झालेलं आहे, त्यामुळे अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळताना दिसते. टीमची धावसंख्या 15. सिंगल डबलनं काम चालणार नाहीये. अजूनही 60 धाबांची आवश्यकता आहे. 22 चेंडू आणि 60 धाबा हे समीकरण या मॅच मध्ये. ओहो, शॉर्ट बॉलचा वापर उडवलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आता बॉलच्या खाली येतोय. जजमेंट चांगला आहे आणि खूप चांगला झेल तिथे टिपलाय. वाकुर्डे गावचा समीरनं हा झेल टिपलाय. असे झेल घेणं सोपं नाहीये पावसाळी रबर बॉल स्पर्धेमध्ये. शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवरती नजर. समीर जो वाकुर्डे गावचा खेळाडू आहे आणि जजमेंट करत असताना खूप चांगला झेल अमित पाटीलचा टिपलाय. फलंदाज बाद. पहिला धक्का अध्यक्ष युद्ध 11 या टीमला लागलाय. अमित पाटील गॉन. आपल्या स्क्रीनवरती ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय. नेताजी ढेरे पनुमरे गावचा हा खेळाडू. या नावाची चर्चा बऱ्याच वेळेला मी ऐकलेली आहे. मध्य शिराला तालुक्यातील एक नामांकित एक सुपरस्टार खेळाडू आणि आपल्या वेगळ्या शैलीनं बॅटिंग करत असताना जो जाणला जातो तो आला बॅटिंगसाठी. प्रस्थान झालाय नेताजी ढेरे यांचा. टीमची धावसंख्या 15. 1.3. अखेर पहिला ब्रेक थ्रू विजयने दिला सेकंड ओव्हर मध्ये आपल्या टीमसाठी. सामना सुरू आहे. मी टायगर्स विरुद्ध अध्यक्ष युद्ध 11. धावांचा पाठलाग करतोय अध्यक्ष युद्ध 11 टीम. बॅकफुटला जाऊन कट करायचा होता. पडल्यानंतर पहा अगदी स्किड झाला बॉल. टप्पा पडल्यानंतर चेंडूनं वेग धारण केला आणि बीट करून त्याला विकेट किपरच्या हातामध्ये. हेच तर पावसाळी क्रिकेटचं रहस्य असतं मित्रांनो. पावसाळी क्रिकेटमध्ये ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस मात्र ओलसर जी खेळपट्टी आहे
त्याचा फायदा गोलंदाज सातत्याने उठवत असतो आणि ते आणखीन एक फायदा उचललाय विजयनं. आणखीन एक विकेटचं पतन नेताजी गेलेले आहेत मैदानाच्या बाहेर. शून्यावरती आपला भोपला न पुरता तंबूच्या आश्रयाला परतलाय. गोल्डन डकचा शिकार. बॅटची लिडिंग एज घेतली पहा आपल्या स्क्रीनवरती. दूर शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. अभि फ्रॉम द बॉडी हा बॉल होता, थोडासा मागे ठेवला होता विजयनं. बॅटची लिडिंग घेतल्यानंतर बॉल विकेट किपरनं खूप चांगलं कलेक्शन. फलंदाज बाद. दुसरा विकेटचं पतन. टीमची धावसंख्या 15 वरती 2 विकेट गमावलेले आहेत. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये करण जाधव. वाकुर्डे गावचा खेळाडू आता मैदानामध्ये प्रस्थान केलाय. करण जाधव. आता हे दोघांवरती जबाबदारी आहे. करणचा संघ अडचणीमध्ये आहे. आता संकट वाढतील कारण त्याचं कारण आहे 19 बॉल आणि 60 धावांची अजूनही आवश्यकता आहे. करण जाधव बॅटिंगसाठी आल्या मैदानामध्ये. टीमची धावसंख्या 1.5 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 15-2. शेवटचा बॉल शिल्लक. डीपमध्ये थर्डमॅन, स्वीपर कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन डीपमध्ये. त्यानंतर काऊ कॉर्नर, एक मिड विकेट आणि स्क्वेअर लेग. हे प्रोटेक्शन आहेत डीपच्या मध्ये. ओहो उडवलाय खरणच्या बॅट मधून. बॉल सीमारेषा पलीकडे षटकार येतोय. शेवटच्या बॉलवरती आल्या आल्या करणनं धमाका दाखवलाय आणि बॉलला उडवलाय 6 रनसाठी षटकार. करणच्या बॅटमधून 6 रननं खातं उघडलंय आणि या 6 रनच्या मदतीने आता ओव्हरची झाली समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे स्कोअरबोर्ड 21. पहा आपल्या स्क्रीनवर ॲक्शन रिप्ले. समोर टाकलाय आणि समोर टाकल्यानंतर करण सोडणार नाहीये. लॉंग ऑफला क्लिअर करतोय करणचा फटका. बॉटमहँडचा चांगला वापर करत असताना बॅकलिपला लवकर खाली आणलं आणि बॅट अँड बॉलचा कनेक्शन बघा. बॅटमधून एक स्वीट साऊंड प्रतिबिंबित झाला मैदानाच्या अगदी चहू बाजूला. 2 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 21 म्हणजे आता 18 बॉलमध्ये करायचे आहेत 54 धावा आणि गोलंदाजीसाठी अनुज आलाय. ओव्हर नंबर 3 मध्ये आता अनुज बॉलिंगसाठी आलाय. स्ट्रायकिंग इनला पुन्हा एकदा फलंदाज दीपक जो 5 बॉलमध्ये 9 या आकड्यावरती खेळतोय. आणि करणनं 1 बॉल खेळलाय 6 रन म्हणजे 600च्या स्ट्राईक ना आता बॅटिंग करतोय मैदानामध्ये. हो लेग कटर करण्याचा प्रयत्न पडल्यानंतर बाहेर काढला. बॅकफूट जाऊन कट केला पहिल्यांदा वेगाने आणि दुसऱ्या धाबेचा ही पलटवार झालाय. 2 धावा इथे मिळत आहेत फलंदाज दीपकला आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे स्कोअरबोर्ड आतापर्यंत 23 धावा. आता सिंगल डबलनं काम चालणार नाहीये. तर अध्यक्ष योद्धा 11 या टीमला मात्र आता चौकार किंबहुना षटकारांचीच गरज आहे. त्याचं कारण आहे 17 बॉल आणि 17 बॉलमध्ये अजूनही 52 धावांची आवश्यकता. पावसाचा आता वेग वाढलाय. पुन्हा एकदा लेग कटर करण्याचा प्रयत्न. फ्लाईट दिली होती बॉलला पडल्यानंतर बीट करून चला. विकेट किपरच्या हातामध्ये चांगली गोलंदाजी अनुजकडून. जास्त वीड देत नाहीये. शरीरापासून दूर गोलंदाजी केली जाते. आता 16 बॉलमध्ये अजूनही 52 धावांची आवश्यकता आहे. लीग स्टेजचा शेवटचा सामना तुम्ही पाहताय एमयू टायगर्स विरुद्ध अध्यक्ष युद्ध 11. ओहो बॅटच्या टोईनला बॅक बॉलर केलाय. बॉलर ओव्हर द हेड. पहिली धाव वेगाने. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न. रनआउटची संधी आहे परंतु चेंडूची फेक आहे ती उशीर आली. त्यामुळे 2 धावा इथे मिळत आहेत दीपकला आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोअरबोर्ड होते आतापर्यंत 25 धावा. खरं तर एका बाजूला विशाल भाऊ नायकोडी आणि महेशदादा चोरमार यांच्या मालकीचा संघ आहे एमयू टायगर्स आणि दुसऱ्या बाजूला आपले अध्यक्ष बबलू संदीप पाटील आणि सचिनदादा चव्हाण यांच्या मालकीचा संघ आता धावांचा पाठलाग करतोय. अध्यक्ष युद्ध 11 टीम. पुन्हा एकदा अनुज तयार.
15 बॉल अजूनही 50 धाबांची आवश्यकता आहे. ओव्हर पिच बॉल थ्रू द कव्हर, एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, 1 बाउन्स ओव्हर द रोप आणि पंचांचा सिग्नल येतोय चौकार दीपकच्या बॅटमधून. सुरुवातीच्या 3 बॉलच्या तुलनेने हा बॉल बाय ऍक्शन रिप्ले टीव्ही स्क्रीनवरती अगदी समोर टाकला. ओव्हर पिच बॉल टाकला होता आणि त्याला चांगला समाचार, चांगलं प्रत्युत्तर दीपकच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालं. टीमची धावसंख्या 29. पहा आपल्या स्क्रीनवरती काय नजर होती दीपकची. वॉर्ड स्ट्रोक. आता 14 चेंडूंचा उर्वरित खेळ बाकी आहे. 46 धाबांची आवश्यकता आहे या मॅचमध्ये. गोलंदाज तयार. अनुज ओव्हर द विकेटने दीपकसाठी. हा बॉल बॅटची लिडिंग एज, पंचांकडे अपील आणि पंचांचं बोट आकाशाकडे. हॉट बिहाइंड द विकेट. दीपक फलंदाज बाद होतोय. अखेर अनुजनं सुद्धा आता सुरुंग लावलाय. या ओव्हरमध्ये विकेट प्राप्त केलेले आहे. 10 बॉलमध्ये 17 धाबांची आवश्यक, 17 धाबा काढल्यात. 3 चौकाराच्या सहाय्याने 170 च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग केली होती दीपकनं. परंतु एक मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये पहा आपल्या स्क्रीनवरती बॅकफूटला जाऊन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा पाहिजे तसा संपर्क नाहीये. आपल्या स्क्रीनवरती पाऊस धोधो पडतोय. बॅटची आतली कडा घेतल्यानंतर पहा विकेट किपरचं मी कौतुक करेन. जमिनी लगत झेल टिपलाय. पहा आपल्या स्क्रीनवरती याच ट्रॉफीसाठी मात्र हे संघर्ष सुरू आहे. क्रिस्टल ग्लासची ट्रॉफी आणि तो कलर तुम्ही पाहताय राणी कलर, जो ज्योतिबाच्या नावानं चांग भलं हे कलर आहेत. काय कॉम्बिनेशन आहे ट्रॉफीचं. सुबक आकर्षक ट्रॉफी आपल्याला आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळाला. नवीन फलंदाज बॅटिंगसाठी आता साहिल आलाय. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर अध्यक्ष योद्धा 11 या टीमची धावसंख्या आहे 3 गडी बाद 29 धावा. आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये करायचे आहे 46 धावा. 12 चेंडू आणि 46 धाबांची आवश्यकता या मॅचमध्ये. अध्यक्ष योद्धा 11 या टीमला. सामना अजूनही संपलेला नाहीये. या ट्रॉफ्या, सामनावीराच्या ट्रॉफ्या, सन्मान चिन्ह क्रिस्टल ग्लास पासून बनवण्यात आलेल्या आकर्षक, सुबक, अगदी मनाला मोहित करणाऱ्या ट्रॉफ्यात. आणि खरोखरच अशा ट्रॉफ्या आपल्याला टेनिस बॉल, क्रिकेटच्या एखाद्या मोठ्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. परंतु रबर बॉल स्पर्धेमध्ये आणि खरोखर ज्याचं श्रेय 32 श्रेयाला क्रिकेट असोसिएशनला देईन. विजय रेटरेकर आमचे मित्र आहेत. त्याचबरोबर आमचे दानशूर दाते आदरणीय श्री शंकरदादा मोहिते, विशालभाऊ नायकोडी, त्यानंतर आमचे अध्यक्ष बबलू पाटील, संदीप पाटील आणि त्यांचा संपूर्ण कोर कमिटी मित्र परिवार यांच्या अथक सहकार्याने, अथक परिश्रमानं ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. त्याबद्दल तितके धन्यवाद. अगदी गोड नियोजन, गोड आयोजन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. नवीन गोलंदाज आलाय सुनील पाटील. नाना या टोपण नावानं हा खेळाडू जाणला जातो. पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावरती लेन बॉलचा वापर केला सुनील नानानं आणि पहिला बॉल पडल्यानंतर फलंदाजाला बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. आता हे लक्ष कठीण वाटू लागलेलं आहे अध्यक्ष योद्धा 11 या टीमसाठी. कारण 11 बॉल आणि अजूनही 46 धाबांची आवश्यकता आहे. 11 चेंडू 46 धाबा विजयासाठी. ओहो, कमी गतीने टाकलेला बॉल. हा बॉल सुद्धा अगदी यष्ट्यांच्या वरून गेलाय. यष्ट्यांना फुंकर मारत पहा आपल्या स्क्रीनवरती. टप्पा पडल्यानंतर अगदी बेल्सच्या वरून गेला बॉल. पुन्हा एकदा बीट केलंय सुनील पाटील नाना यांची. आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी. 10 बॉलमध्ये आता करायचे आहेत 46 धावा. ओहो, स्टेप आउट केला, उडवला बॉल मिड विकेटला. क्षेत्ररक्षक येतो बॉलच्या खाली. जजमेंट चांगलं होतं परंतु झेल सोडला तिथे. कॅच ड्रॉप झाली. त्यामुळे करण जाधवला जीवनदान भेटलं या मॅच मध्ये. 2 धाबा येत आहेत आणि 2 रनच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या 29. म्हणजे आता 9 बॉलमध्ये अजूनही 46 धाबांची आवश्यकता आहे. आता लक्ष भरपूर कठीण होत चाललंय अध्यक्ष योद्धा 11 या टीमसाठी. कारण 9 चेंडू राहिलेत
आणि उर्वरित 9 चेंडूंचा खेळ बाकी असल्यानंतर 44 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केली जाते आणि बोट आकाशाकडे. फलंदाज आउट घोषित केलेला आहे. करण जाधव आता मैदानाच्या बाहेर जाईल. धक्का क्रमांक 4 इथे लागत असताना अध्यक्ष योद्धा इलेव्हन या टीमला करण जाधव बॅक टू द पॅव्हिलियन. येस, चला नवीन फलंदाज पाहिजे तर मजा असते मित्रांनो. टेनिस बॉल क्रिकेटपेक्षा मला तरी रबर बॉल क्रिकेट आवडतो. कारण रबर बॉल क्रिकेटमध्ये पावसाळी स्पर्धेमध्ये भरपूर काही आनंद, सुख, समाधान भेटतो. आपल्याला फार्म हाऊस मध्ये जाता न आलं चालेल, एखाद्या फार्म हाऊस मध्ये जाता न आलं चालेल, परंतु एखादा क्षेत्ररक्षक ज्यावेळेस सूर मारून झेल घेतो त्याला वाटतं थोड्या वेळासाठी मी फार्म हाऊसच्या कुठे उडी घेतली तर स्विमिंग पूल मध्ये उडी घेतली असं त्याला जाणवू लागतं थोड्या वेळासाठी. हीच तर मजा. नवीन फलंदाज आता बॅटिंग साठी अमित चाललाय. अमित आल्याला तिथे पडला, घसरला आणि त्याला सुद्धा आता फार्म हाऊसचा थोडासा सुनूक लागली असेल. 8 बॉल मध्ये अजूनही 44 धावा. मला तर वाटतं ते कठीण लक्ष चाललंय. दृष्टीक्षेपात आता राहिलं नाहीये अध्यक्ष योद्धा इलेव्हन या टीमच्या. ओव्हर पिच बॉल खोदून काढलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथेही झेल सोडलाय. बॉल सीमारेषा पलीकडे चौकार. अमितच्या बॅट मधून चौकार येतोय. तेलही गेलं आणि तुपही गेलं. मराठीमध्ये मन आहे. झेल सोडला, चौकारही गेला. आणि मालवणी जर कोण असेल तर मालवणी भाषेमध्ये म्हणजे मालवणी भाषेमध्ये सुद्धा एक मन आहे की बैल गेलो तर गेलो आणि जाता जाता नवहाचा जो कासरोही घेऊन गेलो. तशी गत झाली त्या क्षेत्ररक्षकाची. झेल सोडला, तिथे 4 धावा गेल्या. म्हणजेच काय तर चौकार आलाय. काय फटका आहे. बॉटम एंडचा चांगला वापर केला तो अमितनं ओव्हर पिच बॉलला. 7 बॉल आणि 40 धावांची आवश्यकता आहे. या ओव्हरमध्ये आतापर्यंत सुनील पाटीलनं 6 धावा खर्च केल्यात. 1 विकेट त्यानं काढलेली आहे आपल्या टीमसाठी. म्हणजे अप्रतिम गोलंदाजी आमचे नाना करत आहेत या ओव्हरमध्ये. शेवटचा 1 बॉल शिल्लक. पुन्हा एकदा खोलबाट टप्प्याचा बॉल. पुन्हा एकदा डिग आउट केला बॉलला. आता डीप मिड विकेटला फिल्डिंग थोडीशी फंबलिंग होते तिथे, त्यामुळे 2 धावा येतात पुन्हा एकदा अमितच्या खात्यामध्ये. आणि या 2 रनच्या मदतीने आता षटकाची होते समाप्ती. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 76 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना टीमची धावसंख्या अध्यक्ष योद्धा इलेव्हन टीम 4 गडी बाद 37 धावा. आता येणारे 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये अजूनही 38 धावांची गरज आहे. 6 बॉल आणि 38 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. व्यासपीठावरती आलेले सर्वच मान्यवर आज या स्पर्धेला आपला अमूल्य बेल तुम्ही दिला. या सर्वच मान्यवरांचं मी 32 शिराला रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये सहर्ष करतोय स्वागत. 6 बॉल आणि 38 धावांची आवश्यकता. पावसाला तर सुरुवात झालेली आहे. पुन्हा एकदा आज पाऊस थांबायचा वेळच देत नाहीये. आज भरपूर पाऊस पडतोय सकाळपासून. लीग स्टेजचा शेवटचा सामना आज या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहताय. चला बॉलर नेम शंकर आला बॉलिंग साठी. 32 शिराला क्रिकेट संघटनेचे प्रमुख आमचे भाऊ विशाल भाऊ नायकोडी, त्याचबरोबर अध्यक्ष संदीप पाटील बबलू, सुनील पाटील नाना उपाध्यक्ष आणि प्रमुख सल्लागार सचिन चव्हाण दादा आणि त्यांचे संपूर्ण कोर कमिटी
यांच्या माध्यमातून त्यांच्या संकल्पनेतून ही साकारलेली स्पर्धा तुम्ही पाहताय. पहिली धाव वेगाने, दुसऱ्या धावेचाही प्रयत्न, 2 धावा. आता डबल टेबलचं काम राहिला नाही आहे, कारण 6 बॉल 38 धावा करायच्या आहेत. आता 5 चेंडू राहिलेत आणि इथून धावा करायच्या आहेत. अध्यक्ष योद्धा 11 या टीमला 36. पाऊस आता पूर्णपणे थांबलाय. 5 बॉल आणि 36 धावांची आवश्यकता, हे समीकरण आहे या मॅच मध्ये. शंकर लास्ट ओव्हर मध्ये बॉलिंग साठी. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेटने शंकर. ओहो, बॅकबोर्डला जाऊन समोर फोर्स करत मारण्याचा प्रयत्न, डाऊन दी ग्राउंड फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटला स्लाइस झाल्यानंतर मागे चाललाय. स्वतः विकेट किपर बॉल पर्यंत पोहोचलाय, तोपर्यंत 1 धाव इथे मिळते. आता 4 बॉल मध्ये 35 करायचे आहेत. चार चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. शहात्तर धावांच्या लक्ष्याचा बली पडला असं मी म्हणेन. अध्यक्ष योद्धा 11 या स्पर्धेचा लीग स्टेजचा शेवटचा सामना तुम्ही अनुभवताय. एमबी टायगर्स विरुद्ध अध्यक्ष योद्धा 11. आणि या स्पर्धेचा टेलिकास्ट तुम्ही पाहता ओम साई MTC या यूट्यूब चॅनलवरती या स्पर्धेचा टेलिकास्ट. पुन्हा एकदा चांगला बॉल, परफेक्ट यॉर्कर, खोदून काढलाय, ड्राईव्ह केलाय. पहिली धाव वेगाने, दुसऱ्या धावेचाही प्रयत्न, 2 धावा इथे मिळत आहेत. म्हणजे आता 3 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता आहे. चला घाई करा. 3 बॉल 33 धावा. त्यानंतर मात्र 2 सेमीफायनल, 1 फायनल. पहिला सेमीफायनलचा टॉस या मॅच नंतर केला जाईल. त्यामुळे पहिल्या सेमीफायनल लिस्ट मधले कुठले 2 संघ आहेत त्याला थोड्याच वेळात आपण घोषित करणार आहोत. 3 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. गोलंदाज शंकर राऊंड द विकेटने पुन्हा एकदा तयार. ओहो, कॅचेटचा कॉल आहे. विकेट किपर अमर मराठेने झेल टिपला आणि फलंदाज बाद. आणखीन एक विकेटचं पतन. धक्का क्रमांक 5वा लागत असताना अध्यक्ष योद्धा 11 या टीमला 5 गडी बाद. टीमची धावसंख्या कॉटनोज आणि शंकरनं तो झेल टिपला. आपल्या स्क्रीनवरती वेगाने मात्र बेट केलाय. बॅटला स्लाइस घेऊन बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. अमर मराठेने कुठली चूक केली नाहीये. खूप चांगला झेल टिपलाय. आता 2 चेंडू 33 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज बॅटिंग साठी चाललाय आता सागर. पनुंब्रे गावचा खेळाडू सागर. या मॅचची आता औपचारिकता शिल्लक राहिलेला आहे असं म्हणायला हरकत नाहीये, कारण 2 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू आणि 33 धावा. चला घाई करा प्लीज. दोन बॉल 33 धावांची आवश्यकता. गोलंदाज शंकर तयार. ओहो, शॉर्ट बॉल. टप्पा लेन बॉलचा वापर. बॅक ऑफ लेन टप्पा पडल्यानंतर बाद चेंडूने उचली घेतली आणि बीट करून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. सागरला बीट केलाय. चांगली गोलंदाजी, प्रचंड वेग. टप्प्यावरती चांगला कंट्रोल केला शंकरने या ओव्हरमध्ये. शेवटचा 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये अजूनही 33 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. 1 चेंडू 33 धावा हे समीकरण. ओहो, हा बॉल सुद्धा बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. पंचांकडे अपील आणि शेवटच्या बॉलवरती इथे विकेट आले साहिलचे. फलंदाज बाद. म्हणजे एकंदरीत 6 गडी बाद झालेत आणि हा सामना 32 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकलेला आहे.